नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, उद्या होणारा 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, हा जो आपण दिन साजरा करणार आहोत, या दिनानिमित्त शासनाच्या शिक्षण विभागाकडून बरेचसे उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे असं आदेशित केलेलं आहे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा एक उपक्रम म्हणजे कवायत संचालन. तर मित्रांनो, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आपल्याला जे कवायत संचालन घ्यायचं आहे त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला सरलच्या स्कूल पोर्टलवर अपलोड करायचे आहे. तर त्या संदर्भात मित्रांनो, जी टॅब आहे, ज्या टॅबवर आपल्याला हे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे आहे कवायत संचालनाचे, ते टॅब सरलच्या स्कूल पोर्टलवर ऍक्टिव्ह झालेली आहे. तर याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपल्याला कशा पद्धतीने त्या पोर्टलवर जायचं आहे, कोणती टॅब असणार आहे आणि ते फोटो आणि व्हिडिओ कशा पद्धतीने आपल्याला अपलोड करायचे आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सरल स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग बातमी असणार आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कवायत संचालनाचे फोटो आणि व्हिडिओ पोर्टलवर अपलोड करण्यासाठी टॅब ऍक्टिव्ह झालेली आहे. कशा पद्धतीची काय माहिती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझर मध्ये मी इथे आलेलो आहो आणि इथे आपण सरलची जी साईट आहे ती सर्च करून घेणार आहोत. education.maharashtra.government.in ही जी वेबसाईट आहे सरलची, त्याला आपण सर्च करून घेणार आहोत. इथे पहिला जो रिझल्ट आलेला आहे स्कूल पोर्टल, यावर आपण क्लिक करून घेणार. यावर क्लिक केल्यानंतर हा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे. बरेचसे व्हिडिओ मित्रांनो यापूर्वी आपण बघितलेले आहे, आपल्याला हे सर्व जो इंटरफेस आहे हा सर्व माहित आहे. तर बघा, इथे आता विभागीय लिंक हे जे आहे यावर आपण क्लिक करणार. इथे क्लिक केल्याबरोबर बघा, इथे तिसरं जे पोर्टल आहे स्कूल पोर्टल, यावर आपल्याला जायचं आहे. हे सरलचं स्कूल पोर्टल आहे मित्रांनो, यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे आणि इथे आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या शाळेचा सरल स्कूल पोर्टलचा जो ID पासवर्ड आहे तो टाकून अगोदर लॉग इन करायचा आहे. तर अगोदर मी लॉग इन करून घेतो, त्यानंतर संपूर्ण माहिती मित्रांनो मी आपल्याला देणार आहे, कारण हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. उद्या आपण आपला 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्त आपण प्रत्येक शाळेमध्ये कवायत संचालन होणार आहे आणि त्या कवायत संचालनाचे फोटो व्हिडिओ मित्रांनो आपल्याला लगेच त्या पोर्टलवर अपलोड करायचे आहे. तर संपूर्ण प्रोसेस मी आपल्याला दाखवणार आहे कशा पद्धतीने करायची आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर त्यासाठी मी इथे लॉग इन करून मित्रांनो बघा, मी इथे एक शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि सरल स्कूल पोर्टल लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस जो आहे तो दिसणार आहे. तर इथे मित्रांनो आपल्या शाळेचं नाव वगैरे आपल्याला दिसणारच आहे. तर इथे बघा, वर पिवळ्या रंगाच्या पट्टीमध्ये जे टॅब आहे ते आपल्याला दिसणार आहे. तर बघा, पहिली टॅब असणार आहे होम, त्यानंतर बेसिक आणि त्यानंतर डिव्हिजन 8 म्हणून आहे. या तीनच टॅब आतापर्यंत होत्या, परंतु आज इथे एक नवीन टॅब आलेली आहे आणि ती असणार आहे प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत म्हणून. तर अत्यंत महत्वाची मित्रांनो ही टॅब असणार आहे. मोबाईलवरून आपण हे सर्व काम करून घेणार आहोत, अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. तर ही टॅब बघा, प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत म्हणून. तर बघा, यावर आता आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर एक सब टॅब ओपन होणार आहे, सामूहिक कवायत अपलोड म्हणून, अशा पद्धतीने. तर याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं. याला क्लिक केल्याबरोबर एक नवीन इंटरफेस आपल्या समोर येणार आहे मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा. तर इथे आपल्याला जे आपण कवायत संचालन घेणार आहोत त्याची जी माहिती असणार आहे, म्हणजे फोटो व्हिडिओ जो आहे ते संपूर्ण माहिती आपल्याला इथे अपलोड करायची आहे. कोणती माहिती असणार आहे बघा, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे. आता ते करता येणार नाही, कारण आपलं कवायत संचालन जे आहे ते उद्या होणार आहे. जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा आपण आज 25 तारखेला तयार करत आहोत. तर इथे अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला ही माहिती भरता येणार आहे. तर कशा पद्धतीने भरायची हे आपण जाणून घेणार आहोत, अगदी सहजपणे मोबाईलवरून होणार आहे. तर बघा, काही माहिती इथे बाय डिफॉल्ट आपल्याला दिसणार आहे, जसं शाळेचा युडायस कोड असणार आहे, स्कूल नेम असणार आहे, डिस्ट्रिक्ट असणार आहे आणि तालुका असणार आहे. त्यानंतर इथे हेडमास्टर नेम जे आहे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे, त्यांचा ईमेल टाकून घ्यायचा आहे. हे आपल्याला तिथे टाईप करून टाकावं लागणार आहे. त्यानंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट ऍज पर स्टुडंट पोर्टल. तर इथे किती विद्यार्थी त्या पोर्टलवर ते तिथे बाय डिफॉल्ट येणार आहे. इथे आपल्याला नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग स्टुडंट म्हणजे त्या कार्यक्रमाच्या वेळी किती विद्यार्थी होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग टीचर म्हणजे किती शिक्षक होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पेरेंट्स म्हणजे किती पालक होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो प्रोग्राम डिटेल म्हणून आहे, इथे त्या कार्यक्रमाविषयी थोडंसं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे, काहीतरी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला इथे चूज फाईल म्हणून आहे, इथे आपल्याला
जे फोटो असणार आहे ते अपलोड करायचे. तर बघा प्रोग्राम फोटोज PDF फॉर्मॅट मध्ये मित्रांनो ते आपल्याला अपलोड करायचे आहे आणि त्याची मॅक्सिमम साईज जी असणार आहे ती असणार आहे 1 MB. तर बघा इथे आपल्याला चूज फाईल केल्यानंतर अगोदर आपल्याला फोटो ते तयार करून घ्यायचे PDF फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर इथे चूज फाईल करून आपण त्या गॅलरीमध्ये जाणार आहोत आणि तिथून आपल्याला तो फोटो सिलेक्ट करून इथे अपलोड करायचा आहे. तर हे झालं मित्रांनो फोटो. आता बाजूला जर आपण आलो तर इथे बघा व्हिडिओ लिंक आहे. तर इथे आपल्याला जे कवायत संचलनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्याची आपल्याला त्या व्हिडिओची लिंक आपल्याला तयार करायची आणि ती लिंक आपल्याला इथे अपलोड करायची आहे. ती लिंक इथे कॉपी पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघा इथे कॉपी पेस्ट करायची आणि त्यानंतर व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय झाल्यानंतरच ती आपल्याला इथे अगोदर सेव्ह करून घ्यायचे आणि त्यानंतर फायनलाइज करून घ्यायचे. तर याचा लाईव्ह डेमो मित्रांनो आपण 26 तारखेच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे 26 जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणार आहे. परंतु आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलेली असेल. याची एक PDF सुद्धा आहे मित्रांनो. आपल्याला स्टेप बाय स्टेप कोणत्या पद्धतीने जायचं आहे कसं करायचं आहे याची जी PDF असणार आहे ते सुद्धा मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. ते सुद्धा मी आपल्याला अगदी 1 मिनिटामध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो ही जी PDF आहे या PDF नुसार आपल्याला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने जायचं आहे कवायत संचलनाचे फोटो व्हिडिओ सरलच्या स्कूल पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तर या PDFच्या माध्यमातून आपल्याला ते लक्षात येणार आहे. तर ही जी PDF असणार आहे याची डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आपण जर पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला अगदी सहजपणे ते लक्षात आलेलं असेल. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह डेमो मी आपल्याला दाखवणारच आहे. तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे आणि ही जी महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणजे उद्या प्रजासत्ताक दिनी आपल्याला जे कवायत संचालन आपण घेणार आहोत त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला सरलच्या स्कूल पोर्टलवर अपलोड करायचे आणि त्याची टॅब जी आहे ती ऍक्टिव्ह झालेली आहे. तर अत्यंत महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रांनो. अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे सरल स्कूल पोर्टलची आणि आपल्याला सरल स्कूल पोर्टलवर उद्या होणारा जो कार्यक्रम आहे कवायत संचलनाचा प्रजासत्ताक दिनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करायचे. तर अत्यंत महत्वाची माहिती महत्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.